मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत। या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांची रविवारी निर्णायक इशारा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला प्रचंड गर्दी झाली होती। या बैठकीतून भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुन्हा एकदा तीव्र होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथे एक निर्णायक बैठक पार पडली आहे। या बैठकीतून सरकारला ठोस इशारा दिलाय। 27 ऑगस्टला मुंबईकडे कूच करण्यापूर्वीची ही सभा मराठा समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे। विशेष म्हणजे ही शेवटची निर्णायक बैठक मानली जात असून जिल्हाभरातून हजारो समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत। मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट पासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत। 27 ऑगस्ट रोजी लाखो मराठा बांधव मुंबईकडे कूच करणार असून तत्पूर्वी बीडच्या मांजरसुंबा येथे इशारा बैठकीचे आयोजन करण्यात आले। यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली। बैठकीत बोलताना जरांगे यांनी फडणवीस सरकारला आरक्षणाबाबत निर्णायक इशारा दिलाय। याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस तुम्ही अंत बघू नका। मागास सिद्ध झालं तरी देत नाही, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही। हे जाणून बुजून कशासाठी? आता शांत बसायचं नाही कोणी। आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही। यावेळेस जेवढ्या 8-9 मागण्या सगळ्यांची अंमलबजावणी घ्यायची, त्याशिवाय मुंबई सोडायची नाही, ही फायनल निर्णय झाला। सरकारला पण सांगतो, मुंबईत आम्ही येणार आहे, त्या भानगडीत पुन्हा पडू नका। माझ्या एकाही पोराला डवचिला ना मुंबई, तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यातल्या सांगतो, तिथं एकाही पोराला नुसतं काठीनं जरी डवचिलं, इथं राहिलेल्या सगळ्या मायमावल्या, इथं राहिलेल्या सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्याला फिरून द्यायचा नाही, एक पण। सरकार मधल्या कोणाला सुट्टी द्यायची, कारण हे लेकरं तुमच्यासाठी लढायला चालले। महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एक गोष्ट समजून घ्या, हे पोरं मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेलेत, आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला, या महाराष्ट्रातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही। तो पण शांत दे, तुम्ही नुसतं त्याच्या दारात जाऊन बसा। एकदा मायमावलीनं ते पायाच्या हातात घेतली की ते उमऱ्यात बाहेर सुद्धा येत नाही। कसला मंत्री, कसला आमदार, खासदार मंत्री असतो ते टप्परच ना पुढे, आणि मराठ्यांच्या पुढे याचे मजाला काय कोणाचे? आम्ही शांत बसलो म्हणून फायदा होतो नका। नसता मुंबईत सोपं नाही। तुम्ही शेवटी फडणवीस साहेब, तुम्हाला सांगतो, मराठ्यांना त्रास देऊ नका। एकदा जर मराठ्यांनी 11 रूप जर धारण केलं ना, कोणाच्याच बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही बा। तुम्ही शहाणपणाच्या भूमिकेत या, दुसऱ्याच ऐकून आमच्यावर चाल करू नका, आमच्यावर वारे करायचं थांबवा, कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला। तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे, लक्षात ठेवा। तुमचं तर करिअर उद्ध्वस्त झालं म्हणून समजा, तुमच्या जिंदगीतला पश्चातापाचा दिवस तुम्ही उगवून देऊ नका। मला या राज्यात शांतता पाहिजे।